गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नानेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वीय कमसो, विसम तुपरुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसवे, गहना दियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि कषाय मार्गणा आमची सुरू आहे. कषाय मार्गणेमध्ये आपण हास्यादी 4 कषायांमध्ये, वेदामध्ये आणि भय आणि जिगुप्सा या 9 कषायांमध्ये देखील आपण सर्व वर्णन बघितलेलं आहे. अनंतानुबंधी या 16 मध्ये तर पाहिलेलंच आहे आणि शिवाय यामध्ये सगळं आपण 24 ठाणांतर्गत विशेष विवरण बघितलं आणि याचे आपले प्रश्नोत्तरी सुरू आहे. आज आपलं सुरू आहे रिक्त स्थान की पूर्ती कीजिए. 160 पेजवरचा आपला प्रश्न सुरू आहे. हास्य कषायामध्ये किती ध्यान असू शकतात? ध्यान किती असतील हास्य कषायामध्ये लावले आपण तर? 9व्या गुणस्थानापर्यंत 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 1 शुक्ल. 1 शुक्ल म्हणजे 13 ध्यान राहतील. नंतर वेद किती राहतील? 3. 3 वेद राहतील. आणि दर्शन किती राहतील? 2 नाही 2 3 दर्शन. 3 दर्शन म्हणून 13 ध्यान, 1 वेद आणि 3 दर्शन असे असतात. दुसरं रिकामी जागा आहे दुसऱ्या ह्याच्यातली. अप्रत्याख्यानावरण कषायामध्ये किती गती असतील? गती किती असतील? 4ही गती. 4ही गती असेल, कारण अप्रत्याख्यानावरण कषायाचा जिथे उदय आहे त्या ठिकाणी 4थं गुणस्थान आहे आणि ते 4ही गतीत होऊ शकतं, म्हणून 4ही गती. इंद्रिय किती राहतील? पंचेंद्रिय. पंचेंद्रिय आणि योग त्यांना किती राहतील? 4 आणि 4 8 आणि 3 प्रत्याहारी 4थं गुणस्थान. म्हणजे औदारिक पण राहील, औदारिक मिश्रही राहील आणि कर्माणी राहील. म्हणजे 4 आणि 4 8 आणि 3 11. 4थ्या गुणस्थानात वैक्रियक मिश्र पण राहील ना? वैक्रिक पण चालेल. हो वैक्रिक 4थ्या गुणस्थानाचा. वैक्रियकही राहील, वैक्रियक मिश्र पण राहील. फक्त हो 2 नाही वैक्रिक पण राहणार. लावेल. दोन्ही हॅलो, राहील. म्हणून हॅलो, आवाज गेला. वैक्रियक मिश्र राहील आणि कोणता नाही राहणार? आहारक द्विक नाही राहणार. फक्त बाकी 13 योग असू शकतात. अप्रत्याख्यानावरण कषाय 4थ्या गुणस्थानामध्ये आपण पाहतोय, त्यामुळे तिथे 13 योग असू शकतात. नंतर संज्वलन क्रोधामध्ये किती संयम राहतील? संज्वलन क्रोधामध्ये संयम किती राहतील? नाही, संयम नाही होते आहे. संयम किती राहणार नाही? संज्वलन क्रोधामध्ये किती संयम राहणार नाही? हे देश संयम नाही राहणार आणि देश संयम राहणार नाही आणि यथाख्यात पण नाही राहणार. यथाख्यात पण नाही राहणार. सूक्ष्म संपराय हे पहा, आणि सामायिक मिथ्यात्वही नाही राहील, राहणार. असंयम पण नाही राहणार. सामायिक राहील, छेदोपस्थापना आणि परिहार छेदोपस्थापना राहील, विशुद्धी. परिहार विशुद्धी राहील आणि सूक्ष्म संपराय राहणार नाही. आणि असंयम पण नाही इकडे राहणार. संज्वलन क्रोध आपण पहिल्यापासून लावला तर? अच्छा, पहिल्यापासून लावला तर असंयम पण आहे
पण त्यांनी नंतर पर्टिक्युलर विचारलंय ना. संज्वलन क्रोधात. कटच्या. संज्वलन क्रोधात किती संयम होणार नाही. होणार नाही विचारलं म्हणजे सामायिक आहे. म्हणजे असंयम नाही होणार, देश संयम नाही होणार, सूक्ष्म सांप्रदाय नाही होणार आणि यथाख्यात नाही होणार. 4 नाही होणार. असंयम नाही, देश संयम नाही, नंतर सूक्ष्म सांप्रदाय नाही आणि यथाख्यात नाही. म्हणून 4 संयम होणार नाही. आणि किती ज्ञान नाही होते. नाही, ज्ञान किती? केवल ज्ञान नाही होणार आहे आणि 3 को ज्ञान. 3 को ज्ञान. म्हणजे 4 ज्ञान पण होणार नाही. बरोबर. अनंतानुबंधी कषाय मध्ये कमीत कमी प्राण हे लावलंय आपण. 3 प्राण एकेंद्रियाचे. 3 प्राण एकेंद्रियाच्या अपेक्षेने. आणि संज्ञा 4 असतील ना. 4 आहे. प्रत्याख्यानावरण कषाय मध्ये धर्म ध्यान आणि शुक्ल ध्यान नहीं होते है. प्रत्याख्यानावरण कषायामध्ये धर्म ध्यान आणि शुक्ल ध्यान नाही होते. 4 होणार नाही ना. शुक्ल ध्यान तर 4 पण नाही होणार. आणि धर्म ध्यान 2 नाही, एकच होईल. एक नाही होणार. 1 होणार नाही, 3 होईल. 3ऱ्यात 1, 4थ्यात 2, 5व्यात 3. आणि हे प्रत्याख्यानावरण म्हणजे 3 होणार नाही. म्हणजे एकच होईल. 1 धर्मध्यान होणार नाही. शेवटचं संस्थान विषय आणि शुक्ल ध्यानाचे 4 भेद नाही होणार. 4 भेद नाही होणार. आता जोड्या लावायच्या आहे. जोड्या तर पाहूनच लावावे लागतील. संज्वलन लोभ कशाशी मॅच होतो. संज्वलन लोभ पहिलं गुणस्थान, 10वं गुणस्थान, संयम, आश्रवचे 9 प्रत्यय, पहिल्यापासून 9व्यापर्यंत, यथाख्यात संयम, 10वं गुणस्थान. संज्वलन लोभासाठी 10वं गुणस्थान लावावं लागतं. अकषायासाठी हा जीव. अकषाई कधी आहे तर पहिल्या गुणस्थान 10 नाही संयम, पहिले 9 पर्यंत नाही, यथाख्यात संयम. अकषाय यथाख्यात संयमात. अनंतानुबंधीसाठी पहिलं गुणस्थान, कारण अनंतानुबंधी पहिल्या गुणस्थानात आहे. प्रत्याख्यानावरण कषाय. प्रत्याख्यानावरण कषायच्या उदयामध्ये संयम म्हणून संयम. संज्वलन त्रिक हे कुठपर्यंत आहे. संज्वलन त्रिक 6व्या गुणस्थानापासून 9व्या गुणस्थानापर्यंत. अप्रत्याख्यानावरण कषाय. अप्रत्याख्यानावरण कषाय या ठिकाणी 4th गुणस्थान. क्रोधासाठी लावावं लागेल पहिलेपासून 9व्यापर्यंत क्रोध. आणि क्षीण कषाय गुणस्थानामध्ये आश्रवाचे 9 प्रत्यय. अशा तऱ्हेने या जोड्या लागल्या. यावर कुणाला काही प्रश्न. पुढची मार्गणा आपण बघूया. ज्ञान मार्गणेमध्ये आपल्याला एकूण प्रकार घ्यायचे आहे. 8 भेद घ्यायचे आहेत ज्ञान मार्गणेचे. आणि 3 कुज्ञान आणि 5 सुज्ञान अशा मिळून ज्ञान मार्गणा पूर्ण होणार आहे. आता ज्ञान कशाला म्हणतात. पहिला प्रश्न. तर जो जाणतो ते ज्ञान आहे, किंवा जिसके द्वारा जाना जाता है वह ज्ञान है. जानना मात्र ज्ञान है. सर्वार्थ सिद्धीमध्ये ह्या व्याख्या दिलेल्या आहेत. ज्ञप्ती मात्र ज्ञानम म्हणजे जाणणं म्हणजे ज्ञान, किंवा जो जाणतो ते ज्ञान.
आणि गोमटसार जीवकांमध्ये दिलेलं आहे की जिसके द्वारा जीव त्रिकाल विषय भूत भविष्यत वर्तमान काल संबंधी समस्त द्रव्य और उनके गुण और उनकी अनेक पर्यायों को जाने उसको ज्ञान कहते हैं. गुणा सगळ्या गुणांना म्हणजे भूत भविष्य आणि ही सर्वज्ञत्वाची व्याख्या आहे, म्हणजे ज्ञानाची व्याख्या आहे. ज्ञानाची कपॅसिटी या ठिकाणी सांगितलेली आहे की ज्ञान किती जाणू शकतो. तर त्रिकाल विषयक सर्व पदार्थांना, नंतर त्यांच्या सर्व गुणांना आणि सर्व पर्यायींना ज्ञान जाणण्याला समर्थ आहे, त्याला ज्ञान म्हणायचं. आता ज्ञानाचे किती प्रकार आहे बा? तर ज्ञान 2 प्रकारे आहे. एक सम्यक ज्ञान, एक मिथ्या ज्ञान. किंवा ज्ञानाचं वेगळ्याने केलं तर ज्ञान आणि अज्ञान, किंवा ज्ञान आणि कुज्ञान. आणि ज्ञानाचे दुसऱ्या तऱ्हेने भेद प्रत्यक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान कशाला म्हणायचं? आत्म्याने जाणल्या जातात. मग परोक्ष ज्ञान इंद्रियांची आत्म्याने नाही आवश्यकता जाणत का? नसते. हा, जे आत्मिक शक्तीनेच जाणते, ज्या ठिकाणी पराची गरज नाही, त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हटलेलं आहे. आणि जे ज्ञान जाणणार तर आत्म्याच्याच माध्यमातून आहे, पण त्याला अवलंबनाची, इंद्रियांची, मनाची गरज भासते, त्याला परोक्ष म्हटल्या जातं. प्रत्यक्ष ज्ञानाचे भेद किती आहे आणि कोणते आहे? केवल ज्ञान हे, मग त्याची आपण लावू शकतो ना ते काय, केवल ज्ञानाचे 2. केवल ज्ञानाचे नाही, सकल प्रत्यक्ष आणि विकल प्रत्यक्ष. एक देश प्रत्यक्ष किंवा सकल प्रत्यक्ष. तर अवधी ज्ञान आणि मनपर्य ज्ञान हे विकल प्रत्यक्ष, आणि केवल ज्ञान हे सकल प्रत्यक्ष. आणि परोक्ष ज्ञानाचे किती भेद आहे? मतिशुद्ध 2. अवधी ज्ञान, मनपर्य ज्ञान आणि केवल ज्ञान प्रत्यक्ष हे एक देश प्रत्यक्ष, आणि केवल ज्ञान सकल प्रत्यक्ष. आणि परोक्ष ज्ञानाचे मती ज्ञान आणि शुद्ध ज्ञान हे परोक्ष ज्ञान आहे. सम्यक ज्ञान किसे कहते हैं? सम्यक ज्ञान जिस जिस प्रकार से जीवादि पदार्थ अवस्थित है, उस प्रकार से उसको जानना सम्यक ज्ञान आहे. जे जसं आहे तसं जाणणं, त्याच्यामध्ये काहीही कमी अधिक न जाणता यथातथ्य असं जाणणं, याचं नाव आहे सम्यक ज्ञान. नय आणि प्रमाण के विकल्प पूर्वक जीवादि पदार्थों का यथार्थ ज्ञान सम्यक ज्ञान है. जो ज्ञान वस्तु के स्वरूप को न्यूनता रहित तथा अधिकता रहित, विपरीतता रहित, जैसा का तैसा, संदेह रहित जानता है, उसको आगम के ज्ञाता पुरुष सम्यक ज्ञान कहते हैं. रत्नकरण शावकाचार्यच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पहिला श्लोक त्यांनी दिलेला आहे. अन्योन्यमनतिरिक्तम याथातथ्यम विनाच विपरीतात निस्संदेहम वेद दाहुस्तज्ञान आगमिनः. अन्योन्यम, अन्योन्य म्हणजे न्यून न जाणणं, आणि अतिरिक्त म्हणजे जास्तीचंही न जाणणं. आणि कसं? याथातथ्यम, जे जसं आहे तसं जाणणं, आणि न विपरीतात, विपरीत पण न जाणणं. आणखी कसं जाणणं? तर निस्संदेह, संदेहरहित जाणणं, याला आगमींनी सम्यक ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि सम्यक ज्ञानाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती ही की सम्यक दर्शनासोबत जे ज्ञान आहे ते सम्यक ज्ञान आहे, आणि मिथ्या दर्शनासोबत जे ज्ञान आहे ते मिथ्या ज्ञान असणार आहे. म्हणजे ज्ञानामध्ये समिचिंता किंवा विपरीतता जी आली ती श्रद्धेच्या अपेक्षेने लावायची आहे. मिथ्या ज्ञान किंवा कुज्ञान किंवा अज्ञान किसे कहते हैं? जो वस्तु के स्वभाव को नहीं पहचानता है अथवा उल्टा पहचानता है या निरपेक्ष पहचानता है, वह मिथ्या ज्ञान है. एक तर तो वस्तूच्या स्वभावाला जाणणारच नाही,
जाणलं तर उलट जाणलेल म्हणजे विपरीत जाणेल, किंवा निरपेक्ष जाणणार नाही, किंवा निरपेक्ष पाहिल म्हणजे एकांताने ग्रहण करेल, त्याला मिथ्या ज्ञान म्हटलं आहे. सापेक्ष ज्ञान हे कधीही समीचीन आहे, आणि ज्या वेळेला ती नयविवक्षा काढून एकांताने वस्तू तशीच आहे असं म्हटलं, ते झालं निरपेक्ष ज्ञान, आणि निरपेक्ष ज्ञान हे खोटं म्हटलं जातं. प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय आदि की सहायता के बिना सिर्फ आत्मा से होने वाले ज्ञान को प्रत्यक्ष ज्ञान कहते हैं. विशदम प्रत्यक्षम, विशद ज्ञान को प्रत्यक्ष कहते हैं. आणि कोणकोणचे ज्ञान प्रत्यक्ष आहे तर आपण आता पाहिलं. अवधी ज्ञान, मनपर्य ज्ञान किंवा कुअवधी ज्ञान हे कोणतं आहे? देश प्रत्यक्ष आहे. आणि केवल ज्ञान हे सकल प्रत्यक्ष आहे. परोक्ष ज्ञान कशाला म्हणतात? पराच्या साह्याने जे ज्ञान होतं त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. होणार तर त्या आत्मिक शक्तीनेच आहे, पण आत्मिक शक्तीने ज्ञान होत असताना देखील ज्याला इंद्रिय मनाची किंवा बाह्य गोष्टींची गरज भासते ते ज्ञान परोक्ष म्हटल्या जातं. म्हणून परकी प्रधानता से होने वाला ज्ञान परोक्ष है. उपात्त इंद्रिया आणि मन. उपात्त म्हणजे काय? जे प्राप्त झालेलं आहे आम्हाला त्याला म्हणायचं उपात्त. तर आम्हाला काय निसर्गतः प्राप्त झालेलं आहे? शरीरामुळे इंद्रिया आणि मन प्राप्त झालेले आहे, म्हणून या दोहोंना उपात्त म्हणायचं. आणि अनुपात्त म्हणजे प्रकाश बाह्य जे काही सगळं काही सामग्री आहे त्याला अनुपात्त म्हणायचं. म्हणून प्रकाश, उपदेश आदि यांच्या निमित्ताने जो अविशद ज्ञान है वह परोक्ष ज्ञान आहे. अविशद का म्हटलं? कारण ते ज्ञान इंद्रियांच्या माध्यमातून झालं, म्हणून त्याला स्पष्ट ज्ञान म्हटलं नाही, अविशद ज्ञान म्हटलेलं आहे. कोणकोणचे ज्ञान परोक्ष आहे? तर कुमती कुश्रुत आणि सुमती आणि सुश्रुत. ज्ञान मार्गणा किसे कहते हैं? जो ज्ञान मिथ्यात्व एवं अनंतानुबंधी के संबंध से मिथ्यापणे को प्राप्त होता है और इसके अभाव में सम्यकपणे को प्राप्त होता है, उन ज्ञानों में जीवों की खोज करना ज्ञान मार्गणा है. ज्ञान मार्गणेमध्ये मिथ्यात्व आणि समीचीन ज्ञान दोहोंच्याही माध्यमातून जीवाचं जे अन्वेषण केलं जातं त्याला ज्ञान मार्गणा म्हटली जाते. ज्ञान मार्गणा के कितने प्रकार है? तर ज्ञान मार्गणेचे 8 प्रकार आहे. मत्यज्ञानी, श्रुतज्ञानी, विभंगज्ञानी, आभिनिबोधिक ज्ञानी, श्रुतज्ञानी, अवधिज्ञानी, मनपर्य ज्ञानी आणि केवल ज्ञानी. धवलाकारांनी हे नाव दिले. आणि बाकीच्या याच्यामध्ये आपण लावतो कुमती, कुश्रुत, कुअवधी, मति, श्रुत, अवधि, मनपर्य आणि केवल. ज्ञान मार्गणा में अज्ञान का ग्रहण कैसे हो सकता है? ज्ञान मार्गणेमध्ये अज्ञानाचं ग्रहण का केलं किंवा कुज्ञानाचं ग्रहण का केलं? ज्ञान सांगताना 5 ज्ञान सांगायला पाहिजे होती, त्याच्यामध्ये कुमती, कुश्रुत आणि कुअवधी का गर्भित केलं? मिथ्यात्व सहित ज्ञान को ही ज्ञान का कार्य नहीं कहने से अज्ञान कहाँ है? जैसे पुत्रोचित कार्य को नहीं करने वाले पुत्र को ही अपुत्र कहा जाता है. एखादा मुलगा आहे, स्वतःचाच मुलगा आहे, पण तो मुलाचं कर्तव्य जर बजावत नसेल तर त्याला जसा म्हणतो की हा माझा मुलगा नाही, त्याप्रमाणे या ठिकाणी ज्ञानाचं कार्य तर जाणण्याचंच आहे, पण हे ज्ञानाचं कार्य मिथ्यात्व सहित असल्यामुळे ते यथार्थ जाणत नाही आणि म्हणून त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. अथवा जिस प्रकार आम्रवन के भीतर रहने वाले नीम के वृक्षों को आम्रवन यह संज्ञा प्राप्त हो जाती है, उसी प्रकार मिथ्यात्व आदि को सम्यक्त्व यह संज्ञा देना उचित ही है. किंवा ज्ञान मार्गणेमध्ये अज्ञानाचं ग्रहण करणं हे देखील संयुक्तिक आहे. जसा उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, आम्रवनामध्ये 3-4 झाडं जर निंबाची असेल
तर त्या निंबाच्या झाडांना देखील आंब्याच्या झाडांसारखं म्हटलं जातं, किंवा हे वन कोणतं आहे असं जर विचारलं तर ते आंब्याचंच वन म्हटलं जातं. त्याप्रमाणे ज्ञानामध्ये हा अज्ञान भाव गर्भित करून त्यालाही ज्ञान मार्गणेमध्ये ग्रहण केलेला आहे, किंवा सम्यक्त्व सांगताना मिथ्यात्वाला देखील त्या सम्यक्त्व मार्गणेमध्ये अंतर्भूत केलेलं आहे. आता पहिल्यांदा कुमती आणि कुश्रुत ज्ञानाचा चार्ट आपल्या समोर येतो आहे. कुमती आणि कुश्रुत ज्ञान. कुमती आणि कुश्रुत ज्ञान लावत असताना हे ज्ञान सर्वत्र आम्हाला पाहायला मिळणार आहे. जिथे जिथे मिथ्या दर्शन अभिव्यक्त आहे त्या त्या ठिकाणी जीवाला कुमती आणि कुश्रुत ज्ञान असणार आहे. आणि मिथ्यात्व गुणस्थानामध्ये असंज्ञी पंचेंद्रियापर्यंतचे सगळे जीव हे मिथ्यात्व सहित आहे. त्यामुळे या सगळ्यांना त्या ठिकाणी मिथ्या ज्ञानीच म्हटल्या जाणार आहे. शिवाय संज्ञी पंचेंद्रिय जे जीव असतील ते देखील जर मिथ्यात्व कर्माचा उदय असेल तर मिथ्या दृष्टी म्हटल्या जाणार आहे, मिथ्या ज्ञानी म्हटल्या जाणार आहे. त्यांनाही कुमती आणि कुश्रुत ज्ञान असणार आहे मिथ्यात्वासोबत. किंवा अनंतानुबंधीचा उदय असताना देखील द्विघातकी त्याचं कार्य असल्यामुळे ज्ञानामध्ये त्यामुळे अनंतानुबंधीमुळे देखील विपरीतता येणार आहे. तर अशा तऱ्हेने कुमती आणि कुश्रुत पाहत असताना आपल्याला गुणस्थान पहिलंच गुणस्थान पाहावं लागेल, किंवा फार झालं तर दुसरं गुणस्थान पाहावं लागेल, म्हणजे पहिलं आणि दुसरं. आणि गती लावताना मात्र चारही गती लावाव्या लागतील. आता एक पहिल्यांदा प्रश्न मी विचारते आहे की अनंतानुबंधीचा उदय नाही आणि मिथ्यात्वाचा उदय केवळ आहे असं संभवू शकतं का? किंवा दोहोंचाही एकत्रच युगपत उदय असतो का? किंवा असा काही काळ आपल्याला मिळतो का की जिथे मिथ्यात्वाचा उदय आहे पण अनंतानुबंधीचा उदय नाही? चौथ्या गुणस्थानातून पहिल्या गुणस्थानात जर तुम्हाला मिथ्यात्वाचा उदय आला तर पहिल्या गुणस्थानात जाईल, तिथे कषायांचा उदय राहणार नाही. अनंतानुबंधीचा उदय नाही राहणार, तिथे अनंतानुबंधीचा लगेचच उदय येणार आहे, कारण अनंतानुबंधीचा तर तसाही अप्रशस्त उपशम झालेला आहे. आधी मिथ्यात्वाचा येईल ना? नाही, दोन्हीचा एकदम आहे. आपण असं म्हणतो की जर कषायांचा उदय आला, कषायापैकी एकाचा उदय आला तर तो दुसऱ्या गुणस्थानात जाईल, आणि मिथ्यात्वाचा उदय आला तर तो पहिल्या गुणस्थानात जाईल. तर मग तो काळ राहील ना तेवढा? नाही, तरीही तिथे राहत नाही. त्याला मिथ्यात्वाचा उदयाला सायमल्टेनियसली त्याच समयात त्याला अनंतानुबंधीचा पण उदय येतोच पहिल्या गुणस्थानात आल्याबरोबर. कारण अनंतानुबंधीचं काय केलेलं आहे आपण? फक्त अप्रशस्त उपशम केलेला आहे. अप्रशस्त उपशम केलेला आहे, म्हणजे आपण त्याला काही पूर्ण बदलवलेलं नाही आहे. अनंतानुबंधी एक समय आधीच आपण बदलवत आहे, आणि मिथ्यात्वासोबत त्याचा उदय अपरिहार्यपणे तेव्हा तर राहणारच आहे. पण असं एक स्थान आहे की ज्या ठिकाणी अनंतानुबंधीचा उदय नाही पण मिथ्यात्व आहे. दर्शना, याचं उत्तर पहा. म्हणजे मुद्दाम हा प्रश्न मी विचारला आज. याचं उत्तर असं आहे की हा तर चौथ्या गुणस्थानातून जेव्हा खाली पहिल्या गुणस्थानात येईल त्यावेळेला मिथ्यात्वाचा उदय आला, त्याचसोबत त्याला अनंतानुबंधीचा पण उदय असणारच आहे, कारण त्यांनी अनंतानुबंधीचा अप्रशस्त उपशम केलेला आहे. मिथ्यात्वात आल्यावर आता त्याला अनंतानुबंधी बदलवायची गरज नाही, म्हणून अनंतानुबंधीचा अनंतानुबंधीनीच उदय स्वरूपाने त्याचा येणार आहे. परंतु एक स्थिती अशी येणार आहे की ज्या वेळेला हा सातव्या गुणस्थानामध्ये गेला, त्यांनी द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती केली आणि अनंतानुबंधीची विसंयोजना केली. आणि हा द्वितीयोपशम सम्यक दृष्टी आहे, हा श्रेणी आरोहण करून 11व्या गुणस्थानापर्यंत गेला.
त्यांनी तिथे नॉर्मल 11व्या गुणस्थानाची आयु उपभोगली. म्हणजे जे काही करायचं आहे तेवढं त्यांनी उपभोग घेतला, म्हणजे चारित्र्याचा अनुभव घेतला. त्यानंतर 10व्या, 9व्या, 8व्या, 6व्या गुणस्थानापर्यंत तो क्रमाने खाली आला. 6व्या गुणस्थानात आल्यानंतर मात्र सांगता येत नाही. त्याला कदाचित देश संयम म्हणजे 5व्याही गुणस्थानात तो येऊ शकतो, कदाचित 4थ्याही गुणस्थानात तो येऊ शकतो. जसा त्याला कषायांचा उदय येईल त्याप्रमाणे तो खाली येऊ शकतो. परंतु या परिस्थितीत अनंतानुबंधी त्याच्या सत्तेमध्ये अजून आलेली नाही, त्यामुळे तो दुसऱ्या गुणस्थानात येऊ शकत नाही. जर या 4थ्या, 5व्या किंवा 6व्या या 3 पैकी कोणत्याही गुणस्थानामध्ये जर त्याला मिथ्यात्वाचा उदय आला तर तो या गुणस्थानातून पहिल्या गुणस्थानात येईल. अनंतानुबंधीची सत्ता नाही, कारण त्यांनी विसंयोजन केलेलं आहे, म्हणून मिथ्यात्वाचा उदय आहे, परंतु अनंतानुबंधीची सत्ता नसल्यामुळे अनंतानुबंधी आता सत्तेत नाही. पण जसं मिथ्यात्वाचा उदय सुरू झाला, अनंतानुबंधीचा बंध त्या समयात सुरू झाला. कालावधी लागला नाही, सेम पिरियडला जसा मिथ्यात्वाचा उदय आला, अनंतानुबंधीचा बंध सुरू झाला. बंध सुरू झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बंध सुरू झाल्यानंतर त्याचा ताबडतोब उदय येत नाही. त्याला उदय येण्यासाठी कमीत कमी एक अंतर्मुहूर्त कालावधीत जावा लागतो. आणि म्हणून तिथे अनंतानुबंधीचा पहिले बंध होईल, एक अंतर्मुहूर्त व्यतीत होईल आणि नंतर त्या ठिकाणी अनंतानुबंधीचा उदय सुरू होतो. हे फक्त अशाच या परिस्थितीतच तिथे घटित होऊ शकतं. आणि पहिल्या गुणस्थानात तो पतित झालेला आहे. पहिल्या गुणस्थानात झाल्यानंतर आता अंतःकोडाकोडीचा पण नियम राहिलेला नाही. तो कोणतीही सत्ता बांधू शकतो त्या ठिकाणी. शुभ परिणामातून आला आहे म्हणून थोडा वेळ त्याचे एकदम तीव्र संक्लेश परिणाम होणार नाही, त्याला मध्यम स्थितीबंध होईल. आणि असा जीव अंतर्मुहूर्त पर्यंत अनंतानुबंधीचा उदय नसताना केवळ मिथ्यात्वाचा उदय आहे अशी त्याची अवस्था असू शकते. क्लिअर? हा, तर आपण कुमती आणि कुश्रुत बघतो आहे. याच्यामध्ये आपल्याला चार्ट हा लावायचा आहे. गती किती राहील? 4 गती राहतील. 4ही गती आहे. इंद्रिय किती राहतील? सगळे राहतील. सगळे एकेंद्रियापासून पंचेंद्रिय. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत. काय किती राहतील? 5 स्थावर काय, 1 त्रस काय. काही काही षटका 1 राहील. नंतर योग किती राहतील? मन योग, वचन योग, काय योग 3. काय योगामध्ये 7 आहे ना काय योग. आहारात द्विक राहणार नाही. कुश्रुत कुमती राहणार नाही. आहारक द्विक नाही राहणार, बाकीचे राहतील. म्हणजे औदारिक, औदारिक मिश्र, वैक्रियक, वैक्रियक मिश्र आणि कारमाण असे 5 काय योग राहतील. 4 मनाचे आणि 4 वचनाचे असे 13 योग त्या ठिकाणी राहतील. वेद 3 वेद राहतील. 3 वेदांना राहू शकतो. हा, कषाय किती राहतील? कशासाठीच राहील ना कुमती कुश्रुत. 25 कषाय राहतील. हा, ज्ञान किती राहतील? आता जे लावायचं असेल आपल्याला ते स्वकीय लावा. कुमती किंवा कुश्रुत कोणतं जे लावायचं ते स्वकीय. संयम असंयमी असतील ना हे जीव सगळे. असंयमीच आहे, नियमपूर्वक असंयमी आहे. दर्शन चक्षुदर्शन, चक्षु आणि अचक्षु असेल. अचक्षु असेल. अवधी असेल का? नाही. कुअवधी असेल. जीवांना अवधी ज्ञान आहे. कुअवधी असेल. दर्शन राहील का? कुअवधी आहे म्हणून अवधी दर्शन राहणार नाही. अवधी दर्शन राहणार नाही. लेशा 6
उत्कृष्ट नील साहिल. हा, साहिलेशा राहील. भव्यत्व दोन्ही राहील. भव्य अभव्य दोन्ही आहे. हा, सम्यक्त्व मिथ्यात्व असेल हा, आणि दुसरं पण गुणस्थान तर राहू असेल. शकतं. साधन असेल. कारण साधन. कारण दुसऱ्या गुणस्थानात जर एखाद्या जीवाचं मरण झालं तर तो फक्त नरकात नाही जाणार, पण तिर्यंच्या आयुमध्ये तो जन्म घेऊ शकतो. एकेंद्रियामध्ये जन्म घेऊ शकतो, द्विनेंद्रियात घेऊ शकतो. सगळे पर्याय त्याच्यासाठी खुले आहे आणि म्हणून साधन गुणस्थान त्याचं असू शकतं. संज्ञी संज्ञा संज्ञा दोन्ही असेल. दोन्ही आहे. संज्ञ संज्ञ दोन्ही आहे. आहारक हारक नारकही राहू शकतो. आहारकही राहील. दोन्ही आहे. दोन्ही असेल. दोन्ही असेल. दोन्ही. गुणस्थान हिंदुस्थान पहिलं पहिले दोन आत्ता पाहिलं ना. हा, दुसरं, पहिले दोन गुणस्थान. जीव समास समास, पाचवी इंद्रियाचं सगळे जीव समास राहील ना, कारण सगळे एकेंद्रियापासून 19 पंचेंद्रियापर्यंत कारण आहे. गती सगळ्या घेतल्या आणि हम्म. इंद्रिय सगळे घेतले की जनरली सगळे जीव समास लावायचे. 19च्या 19 जीव समास राहतील. पर्याप्ती पर्याप्ती अपर्याप्त सहा पर्याप्त काही पर्याप्ती राहतील. प्राण 10 प्राण. 10 कोण प्राण. ह्या पर्यंत संज्ञा कोणाला 4ही संज्ञा. चारही संज्ञा. आहार बाय बाय. बंद केला. उपयोग आवाज कमी उपयोग झाला. उपयोग एक स्वकीय लावला म्हणून 3 लावले. तसे 2 ज्ञानोपयोग आणि 2 दर्शनोपयोग, 4 उपयोग. कुमती कुश्रुत 2 ज्ञानोपयोग आणि 2 दर्शनोपयोग. आणि स्वकीय लावायचा असेल तर 3 लावा. ध्यान याच्यामध्ये आर्त आणि रौद्र आर्त ध्यानच रौद्रच राहील. होणार आहे. धर्म आणि शुक्ल ध्यान होणार नाही. आश्रवाचे भेद आश्रवाचे फक्त योगामध्ये कमी करायचे आपल्याला 2 योग. योगामध्ये 2 कमी, बाकी आरोग्य कमी. बाकी 55 55 लागेल. आश्रव राहील. आणि जाती 84 लाख. 84 लाख आणि सगळ्याच कुल लागेल. हा, पूर्ण 99.99. चारी गती संबंधी. भाव उपशम भाव नाही. नाही. क्षायिक भाव नाही. क्षायोक्षमिक मध्ये नाही. आहे ना आता 3 क्षायिक ज्ञान. मध्ये नाही क्षायिक नाही, क्षायोक्षमिक. क्षायिक आणि औपशमिक तर एकही नाही आहे याच्यात. कुमती कुश्रुत मध्ये उपशम नाही, क्षायिक नाही. क्षायोक्षमिक मध्ये 2 3 ज्ञान लागतील. उज्ञान. हा, 2 आता इथे 2 लावले तर 2 लावा. तिसरं नका लावू. 2 ज्ञान, 2 दर्शन, 2 दर्शन, 5 लब्धी है ना, 5 लब्धी. नंतर संयम नाही, हे बाकीचे नाही, म्हणून एवढेच लागतील. आणि औदयिक मध्ये 4 गती, 4 कषाय, 3 वेद. गती कषाय लिंग मिथ्या दर्शन, अज्ञान, असंयम, असिद्धत्व, साहिलेशा. आणि पारिणामिक मध्ये 3ही. अशा प्रकारे या ठिकाणी भाव लागतील. बाकीचं उद्याला बघू. त्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का. जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का. कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है. उसके लिए जिन वाणी माँ को
वंदना शतबार है, वंदना शतबार है। नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र. हा पहिला